तिने काय आता कुडमुड्या जोशीचा धंदा सुरू केलाय काय संजय राऊतांनी परत? ते सकाळचा 9चा भोंगा बंद करून पोपट चिठ्ठ्या काढतो तो धंदा सुरू केला काय राऊत? आज तुम्ही तहसील कार्यालयामध्ये एक निवेदन दिलेलं आहे, काय विषय होता आणि कशा संदर्भात निवेदन दिलेलं आहे? निवेदन देण्याचं कारण असं की मी महेंद्र भोसले भटके मुक्त जाती जमाती विकास प्रतिष्ठान संस्थापक काल परवा दिवशी शंभूराजे देसाई त्या मंत्री महोदयाने एक पुच्छतेचं अपशब्द वापरलेला आहे भटके मुक्त जाती जमातीबद्दल. कुडमुडे जोशी, पोपटपंची आणि बागलबुवा अशा एक शब्दाचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. तरी आम्हाला असं वाटतं की ते एक वरिष्ठ पदाचे मंत्री महोदय आहेत, पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी एखाद्या समाजाला हिणवून बोलणं त्यांना शोभा देत नाही आहे. तर त्यांच्याबद्दल आमचा एक निषेध म्हणून आम्ही हे तहसीलदाराला निवेदन दिलेलं आहे. कारण हा समाज निवारा, वस्त्र, अन्न आणि शिक्षण ह्याच्यापासून कोसो दूर आहे आणि अशा समाजाला हिणवणं ह्या मंत्री महोदयाला शोभत नाही आहे. स्वतःला राजे म्हणून घेतात ते, पण लोकशाहीमध्ये 1950 नंतर लोकशाही आल्यानंतर राजे हा शब्द गेलेला आहे. तर त्यांनी राजेसुद्धा लावून घेऊ नये. आमचा राजा एकच, छत्रपती शिवाजी महाराज की जय, तोच आमचा राजा. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे समजलं संविधानाचे शिल्पकार. त्या कारणाने त्यांनी आमच्या छोट्या मोठ्या समाजाला, भटक्या मुक्तातल्या समाजातल्या 42 जमातीच्या लोकांना हिणवू नये आणि हिणवलं असेल तर त्यांनी माफी मागावी. 15 दिवसाच्या आत नाही तर आम्ही विधानसभेमध्ये मोर्चा काढतो. काय नेमकं पोपटपंची म्हणजे काय, नेमका विषय काय आहे तो? भटक्या मुक्त जाती जमातीची लोक कलाकार होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे लोक बहिर्जी नायकांच्या अंडर तिकडून हेरगिरी करून महाराजापर्यंत आणि स्वराज्याचा तिसरा डोळा असणाऱ्या बहिर्जी नायकापर्यंत खबर पोचवायची. तीच परंपरा ते आजपर्यंत जपत आहेत. आणि त्या समाजाला कुडमुडे जोशी, पोपटपंची आणि बागलबुवा ह्या शब्दाने समजलं का आमच्या समाजाचा अपमान झाल्या कारणाने त्याच्याबद्दल आम्ही निषेध करतो आणि त्यांनी माफी मागावी अशी विनंती करतो. हा समाज तर कुठेही प्रकारची पोपटपंची करत नाही, परंतु हे नेते कुठेतरी जनतेची दिशाभूल करून पोपटपंची करत आहेत. अहो, त्यांच्या राजकीय इष्टांसाठी आहे ना ते. ते राऊत जे कोण आहेत, संजय राऊतजी, त्यांच्याशी बोलताना आमच्या समाजाचा उद्गार करण्याचा त्यांना अधिकारच नाही आहे. कुठेही संविधानाच्या भाषेमध्ये त्यांनी लिहिलेलं नाही एखाद्या समाजाला दुखवावं म्हणून. कारण पाटण खोऱ्यामध्ये सुद्धा आमच्या समाजाची मतं पडली असतील त्यांना. ते पाटणचे आमदार आहेत ना, मग ते तर सुद्धा त्यांना मतं आमची पडली असतील. मग या सगळ्या समाजाला धरून त्यांनी वागावा का एखाद्या समाजाचा तिरस्कार करावा आणि बोलण्यात समजलं की त्यांच्याबद्दल अपमानकारक वागणूक बोलावा? कुठल्या पक्षाचे आहेत, काय त्यांचा पक्ष कुठला आहे? ते शिंदे गटाचे आहेत. पण शिंदे गटाचे आम्ही आदर बी करतो. माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, ते कधीही आमच्या समाजाशी निगडीत असायचे, आमच्याशी प्रेम द्यायचे. आम्ही मुंबई पुण्याला गेलो तो पहिलं भेटायचो. हिंदू धर्माबद्दल त्यांना अभिमान होता. त्या गटातल्या एखाद्या नेत्याने असं जर बोलणं असेल तर हे चुकीचं. काय तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका त्यांनी 15 दिवसात माफी मागावी आणि विषय मिटवून टाकावा. जर माफी मागत नसेल तर आमच्या समाजाला हिणवलं म्हणून आम्ही विधानसभेवर प्रश्न विचारायला त्यांच्यापर्यंत येऊ, मोर्चा घेऊन. एखाद्या खालच्या समूहाला तुच्छ लेखणं किंवा हिणवणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या तरतुदीत ॲट्रॉसिटी ॲक्ट त्याच्यावरती लागू होतो. तुम्ही त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू करणार आहात? भटक्या मुक्तातल्या 42 जमातीला ॲट्रॉसिटी नसल्या कारणाने तर हा व्यक्ती बोललेला आहे तसा. बरं. म्हणजे कुठतंही ॲट्रॉसिटीची कमतरता तुम्हाला भासते म्हणायचं? हो, ॲट्रॉसिटीची कमतरता भासते आम्हाला. असायला पाहिजे. आता महाग असलेला आणि पिछडलेला समाज आहे. आज बी आमच्या लोकांची पाल पडदे फिरणं आणि भटकंती गेलेली नाही. त्या कारणाने आज आमची अशी परिस्थिती, एखाद्या गावाशी जरी राहायला गेलं तरी आम्हाला तिथून हाकलून काढलं जातं. त्या ठिकाणी राहून देत नाही. आता अनेक बी या कलाकौशल्य करत गावात फिरत असताना त्यांच्याकडं वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. 1 ते 5 पहिला हत्याकांड, 5 आमचे गोसावी मारलेले, पालघरला 2 गोसावी मारलेले. अशा समाजातून आम्ही कशी तर पोट, आमच्या कलाकौशल्य जपून पोट भरतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा यांनी हिणवणं म्हणजे आमच्यावर अन्याय करणं. त्यांनी हिणवलं असतं, इतर जातीला हिणवलं असतं तर त्यांनी त्यांचा निषेध व्यक्त चांगल्या ताकदीने केला असता. आपण गरीब समाजाला बोलू नये. आपण पर्यटन मंत्री आहात. कुठेतरी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत हे समाजाला
चुकीचं ठरवतायत किंवा समाजाला असं गलिच्छ बोलतायत? निश्चित 100%. काय कराल, आव्हान काय कराल तुम्ही समाजाला? मी समाजाला एकच आव्हान करेन की समाजानं पेटा जागी व्हा, स्वतःचा स्वाभिमान गाठा. आज आपण राज्य सरकारच्या तिजोरीवर कधी डल्ला मारलेला नाही, कधी हिस्सा मागायला गेलेलो नाही, कधी त्यांना भांडलो नाही आहे. त्या कारणाने हे लोक हिणवतात. आणि विकासाचा जर विकासाचं जर बघितलं तर आम्ही विकासापासून 12 कोस लांब आहे. आमच्या आर्थिक महामंडळ असतील, आर्थिक महामंडळात भटक्या मुक्ताच्या तरुणाला 15 लाख रुपये देतो, पण जमीन शेत तारण द्या. आता पाल पडदेत राहणाऱ्या लोकांकडे कुठे जमीन आहे, आणि कसं त्यांना कर्ज मिळणार, कसा विकास होणार? विकासाच्या तर बाजूने दूरच, पण ह्या मंत्री महोदयाने आम्हाला हिनवून आणि आम्हाला लाज वाटावा, समाजामध्ये समजला का आमच्या अपमानकारक वाटावा आम्हाला, असं वक्तव्य केलं. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.